बापू, गेले कित्येक दिवस मी तुला पाहते, फार अस्वस्थ आहेस तू. का? मला सुद्धा सांगण्यासारखं नाही? फक्त तुला सांगण्यासारखं आहे राजा. तर सांग ना. मगाशी आपण बोंडलीच्या कट्ट्यावर बसलो होतो ना. हो. तेव्हा 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 काय? मला जो मुका घ्यावा असं वाटला. मग का नाही घेतला? अरे, ही माणसाची साधी भूक आहे. राजा. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. काय रे, तांदूळ निवडून ठेवायचे म्हणून सकाळी सांगितलं होतं ना तुला. आणि मला काय म्हणतो, माझं डोकं दुखतं. डोकं दुखते आणखी नाही काही होत. अरे, बोंडीच्या गिरीशिवाय दुसऱ्या गिरीचं हे पाणी घेत नाही हे तुला ठाऊक आहे ना. मग समजा पाणी भरायला का ती पहिल्यांदा. पाणी भरायला आलं नाही गोबर येते, डोकं दुखतंय म्हणून पाणी तुला भरायचं नाही का? अरे जाय म्हणते ना. व्याघ्रेश्वर काशी विश्वेश्वर, धर्माच्या करिता आम्हासे जगती रामाने धाडी येले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढतिया नम्रत्व तेणे असे. इच्छा होतसी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री नरसिंह सरस्वती महाराज. आई, ते सल्ले कुठे आहेत? माझ्याजवळ आहेत. ते मला पाहिजेत. मी देणार नाही. ते सल्ले विठोबाने माझ्यासाठी केले, ते मला देऊन टाक. मी ते तुला देणार नाही. आई, ते सल्ले माझे आहेत, ते मला देऊन टाक. उगीच तमाशा करू नकोस. ते देऊन टाक बघू. आई, तुझ्या पाया पडतो, सल्ले मला दे. वाटलं तुला दुसरा आणून देतो. हे बघ, तू कितीही तारांगण केलंस तरी मी काही तुला सल्ले देणार नाहीये. ते स्त्रीधन आहे, फक्त माझा त्याच्यावर अधिकार आहे. तुझा काही नाहीये, सांगून ठेवते तुला. तुला तो मुळीच देणार नाही.
मला तुझ्याशी बरंच बोलायचं आहे. अरे मग बोल ना. विचार करतोय, बोलू ते नको. सारा जन्म भिण्यात घालवलास, नाही आता तरी म्हणतोस ते खोट नाही. सारा जन्म भिण्यात गेला. विठोबा, विठोबा, तुझ्या पिंडाला कावळा का रे शिवला नाही? वासना राहिली, दुसरं काय. बापू, मोठा हो, खूप मोठा हो, इतका मोठा हो की आज तुला पाण्यात पाहणारे लोक तुझ्या पुढे शेवाळासारखे वाटले पाहिजे. विठोबा, मी तुला वचन देतो, मी खूप खूप मोठा होणार आहे. आईचं आणि तुझं भांडण होतं की नाही? ती मला आवडत नाही विठोबा. ती तसलीच आहे, पण ती आई आहे हे विसरू नको. मुलग्याचा धर्म सोडू नको. विठोबा, तुझ्या बरोबर माझा बाप गेला आणि आई सुटला. मी पोरका झालो रे विठोबा, पोरका झालो, पोरका. खरी आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते. आणि 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 काय विठोबा, विठोबा, विठोबा. काय झालं बापू? आता माझ्याशी विठोबा बोलून गेला. विठोबा, हो राधा, आजच्याच मला इथून गेलंच पाहिजे. कुठं जाणार आहेस? साखर पेंडीला मुसा शेतकडे. तिथं जाऊन काय करशील? तुपाऱ्याची पोती उचलल्यापासून काय वाटेल ते. कशासाठी? मला मोठं व्हायचंय, चिक्कार पैसा मिळवायचा. मला व्याघ्रेश्वराचा सरपंच व्हायचंय. मला पाण्यात पाण्याचे लोक शेवाळ्यासारखे वाटले पाहिजेत. तो अण्णाखोत चिरट्यासारखा वाटला पाहिजे. बापू, मला असं एकटं सोडून तुला जावे? कसं जावेल राधा? मला अडवण्याची शक्ती फक्त राधा तुझ्यात आहे. पण त्या शक्तीचा उपयोग तू करू नकोस राधा. राधा, आणखीन काही बोलू नकोस. बापू, तू जा. येतो मी राधा.